एकदा शरू काका माऊच्या घरी गेली की मग काका फक्त तिचा असतो. मग माऊनं काकाला हात लावलेला सुद्धा शरूला चालत नाही. शरूच्या स्कूलमध्ये पालखी सोहळा होता, त्यामुळे तिच्या ड्रेसची वगैरे तयारी सगळी मी करून घेतली. मलाही एका इव्हेंटला जायचं होतं, सो हा गार्नियरचा फेस मास्क मी यूज केला. पण माझं आवरायचं राहिलं तरी चालेल, पण शरूला मात्र मला नीटनीटकं आवरून पाठवायचं असतं. पण या सगळ्या गडबडीमध्ये आमच्याकडे छोटी तुळसच नव्हती, त्यावरून आम्ही नाराज झालो होतो. खूप सगळ्या नर्सरीज पाहिल्यानंतर आम्हाला एक छोटीशी आणि क्यूटची तुळस भेटली. एवढी खुश झाली होती की माझ्या मम्मानी मला तुळस घेऊन दिली. शरण्याला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मी ही रेडी झाली आणि इव्हेंटला गेली. आता तुम्ही म्हणाल, अरे ही तर पिक्चर बघायला गेली आणि इव्हेंटला सांगते. तर विषयच तो होता, भूषण प्रधान आणि सायली पाटील यांचा जस्ट रिलीज झालेला स्वप्नसुंदरी जो मूवी आहे, तर त्याचा प्रीमियरसाठी मला इन्व्हिटेशन आलं होतं महालक्ष्मी केटरर्स अँड इव्हेंट सोनू जोशीदी आणि क्षितिजाकडून. त्यासाठी मी सिटी प्राईडला गेली होती. इथे आल्यानंतर मूवीबद्दलच्या गप्पा, मूवी पाहणं, बरेच एक्सपिरियन्स शेअर करणं आणि केक कटिंग झालं. आणि खरंच खूप भारी वाटलं की ज्या ज्या स्टार्सला आपण टी व्हीवरती पाहतो त्यांच्यासोबत स्टेज शेअरिंग करणं म्हणजे एक भारीवाली फिलिंग होती. खरं इथे मला या लोकांसोबतच आपल्या अकाउंटला ॲड असलेले आपले बरेचसे फॅन्स भेटले. त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते, माझ्यासोबत बोलायचं होतं, पण टाईम आणि गर्दी या सगळ्यांमुळे ते पॉसिबल झालं नाही. तर सो सॉरी. यानंतर आपण एकदा वेळ काढून नक्की भेटू, छान फोटो काढू. आणि खरंच खूप सॉरी, आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. इव्हेंट झाल्यानंतर मी रिटर्न आले आणि बघते तर काय, आपल्या अकाउंटला 1,99,999 लोकांमध्ये एक भर पडली आणि आपलं कुटुंब 2 लाखांचं पूर्ण झालं. आणि मला असलं भारी वाटते. आणि हा प्रवास खरंच माझा एकटीचा नाही, तर तुमचा, माझा, आपला आहे. आणि त्यामुळे ही जर्नी खूप सुंदर आहे. हिरोईन तूच माझी हिरोईन आहे. मला तू